फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं। आपण आज बघतो अजून एक झटपट होणारी रेसिपी। आपलं चॅनल तुम्हाला माहिती आहे झटपट 80 माणसाचं चॅनल असल्यामुळे ज्या पटापट होतात त्याच गोष्टी आपण बनवत असतो। त्याच्यामुळे पौष्टिक खायला पण मिळतं आणि जास्त वेळ पण नाही लागत, मेहनती कमी लागते। तर ह्याच्यामध्ये मी या वाटीने अर्धा वाटी तांदळाचा इडली रवा मिळतो ना तो घेतलाय। 1 वाटी रवा टाकलाय, मीठ टाकलंय चवीनुसार, आलं किसून टाकलंय, त्याच्यानंतर मिरची टाकली आहे आणि थोडीशी आमचूर पावडर टाकली। पाऊण वाटी मी त्याच्यात दही टाकलंय, पाऊण वाटी दही थोडंसं फेटून घेतलं, पाऊण वाटी पाणी टाकणार आहे। आता मी याला ढवळून याला थोडा वेळ ठेवून देणार आहे, 10 मिनिटाला असंच सोडणार आहोत आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून। आता याला एक 10 ते 15 मिनिटं सोडायचं रवा फुलण्यासाठी। 10 मिनिटं झाले, आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकले। आता थोडी ढोकळ्याच्या पिठासाठी कन्सिस्टन्सीसाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण टाकून घेऊया। अगदी पण पातळ नाही करायचं आपल्याला, पण एक ढोकळ्याच्या किंवा इडलीच्या पिठाला जी कन्सिस्टन्सी असते तशी करून घ्यायची। थोडंसं अजून टाकू। साईडला आपण कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यात अशी जाळी टाकली आहे। असं एक पसरट भांड घेऊन त्याला तेलाने ग्रीस करून ठेवा। आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत। तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनो पण टाकू शकता। आणि त्याला टाकल्यानंतर त्याला एकाच साईडने हलवून घ्यायचं आणि एकदा सोडा की इनो टाकल्यानंतर आपण ते लगेचच कुक करायला ठेवून द्यायचं। आता हे ठोकून त्याला म्हणजे असं ठोकून त्याला सेट करून घ्या आणि वरतून थोडे चिली फ्लेक्स टाका। म्हणजे काय होतं, ते जेव्हा शिजतं तर ते चिली फ्लेक्समुळे ते दिसायला चांगलं दिसतं आणि त्याची चव पण लागते। आता आपण हे असं ठेवायचंय। कुकरमध्ये पाणी आपण उकळत ठेवलं होतं आणि कुकरची शिट्टी काढून ह्याला आता 12 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचंय। 12 मिनिटात आपला हा ढोकळा पूर्ण फुललेला आहे। आता आपण याला फोडणी देऊया। आता आपण याला फोडणी देणार आहोत। तेल तापलं की त्याच्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली गॅस बंद करा। कढीपत्ता टाकल्यावर गॅस बंद करा आणि त्याच्यामध्ये आपले सफेद तीळ टाका आणि हिंग टाका। आता ही फोडणी या ह्याच्यावरती ओतून घ्या। ह्याला 2 मिनिटं सोडा आणि प्लस आता ह्याच्यामध्ये फोडणी टाकल्यावर ह्याला कट करा, म्हणजे त्याचे फोडणीचं तेल आहे ते चांगलं आतपर्यंत जाईल। आणि अजून एक म्हणजे एकदम ह्याची पिठी साखर जी आहे ती ह्याच्यावरून भुरभुरा आणि तुम्ही त्याची टेस्ट बघा नक्की, एकदम छान अशी स्वीट मध्येच, आणि त्याच्यात आपण आमचूर पावडर टाकलेली त्याच्यामुळे मध्येच खट्टी अशी पिठी साखरमुळे एकदम छान टेस्ट येते। तर आपला ढोकळा तयार झालाय। जरी आपल्याला मध्ये 15 मिनिटं गॅससाठी आणि 10 मिनिटं रवा स्टँड बाय वरती करण्यासाठी हे केलं तरी ह्याच्यामध्ये एफर्ट्स असं काहीच नाही। हार्डली 5 मिनिटं म्हणजे 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली झालेली आहे। तर ढोकळा आपला खायला तयार आहे। गरम गरम खा, गरम गरमच मस्त लागतो। तर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या 80 माणसाचं किचन आहे की पटापट होणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते नेहमी। तर आमच्या व्हिडिओला आवडत असतील तर ते पदार्थ करून बघा, ते कसे झाले आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।